मोलकर्णीच्या मुलाने रिव्हॉल्वर चोरून हवेत 30 राऊंड फायर केलेत। सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या घरातून रिव्हॉल्वर चोरण्यात आलं। रिव्हॉल्वरसह 30 जिवंत कारतुसे आणि एक ड्रोन चोरीला गेला होता। 10 वर्षीय मुलाने धक्कादायक कृत्य केले। यामध्ये रिव्हॉल्वर जप्त करण्यात आला। दरम्यान ज्या मनेरमळामध्ये अल्पवयीन मुलाने रिव्हॉल्वर अनेक राऊंड फायर केले त्या घटनेवरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी। कोल्हापुरातल्या उजळाईवाडी या ठिकाणी राहणाऱ्या एका निवृत्त अधिकाऱ्याच्या घरातून एक रिव्हॉल्वर गायब झाल्याची घटना 31 जानेवारी रोजी घडली। खरं तर ही रिव्हॉल्वर नेमकी कोणी चोरली याचा तपास करत असताना पोलिसांना धक्कादायक अशी माहिती समोर आली। एका मोलकर्णीच्या मुलानंच ही रिव्हॉल्वर जी आहे ती चोरल्याची घटना जी आहे ती समोर आली आणि त्याचा तपास सुरू झाला। आणि या तपासानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या, ज्यामध्ये या लहान मुलानं मी ज्या ठिकाणी उभा आहे त्याच मनेरमळा या ठिकाणी येऊन त्या बंदुकीतून ज्या रिव्हॉल्वरमधून जवळपास 20 राऊंड फायर केल्याची बाब जी आहे ती धक्कादायक समोर आलेली आहे। रिव्हॉल्वर चोरली होती, त्या रिव्हॉल्वरमध्ये 7 खरतर राऊंड होते, शिवाय जे 30 राऊंड सोबत होते त्या रिव्हॉल्वरच्या बाजूला ते देखील त्यानं चोरले होते। एकूण 37 राऊंड घेऊन हा मुलगा जो आहे तो या ठिकाणी आला होता आणि त्यातील जवळपास 20 राऊंड त्यांना याच झाडाखाली बसून फायर केले होते। आपण जर बघितले तर ही एक फायर केलेली झाडावरती देखील फायर केल्याची माहिती त्यांना पोलिसांना दिलेली आहे। पोलिसांनी देखील या संदर्भातली माहिती माध्यमांशी बोलताना दिलेली आहे। या संपूर्ण घटनेनंतर आणखीन कोणकोणत्या बाबी समोर येणार हे देखील पाहणं गरजेचं आहे। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज।